नमस्कार, मी रुपाली। आज टिफिनसाठी बनवलेली पनीर घोटायची भाजी। त्याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे चांगलं सोनेरी रंगापर्यंत भाजलं। थंड झालं की याची मिक्सरमधून एक प्युरी काढून घ्यायची। एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल चांगलं तापलं की खडे मसाले घालून घ्यायचे। जे वाटण केलं ते घालायचं। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत 5 मिनिटं ह्याला हलवायचं। धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, पनीर मसाला, हळद, तिखट हे घालायचं आणि परत एक 5 मिनिट हलवायचं। जोपर्यंत आपला मसाला तेल सुटत नाही तोपर्यंत एकसारखं हलवायचं। जेवढं पाहिजे तेवढं गिरवीसाठी पाणी ओतून घ्यायचं आणि वरून चवीनुसार मीठ टाकायचं। कसुरी मेथी पण आपण टाकू शकतो। आता पनीर घोटायची भाजी म्हटलं की पनीर असं दाटसर पाहिजे, त्यामुळे मी पनीर असं हाताने चुरून टाकते। एकदम दाटसर पनीर घोटायची भाजी तयार होते। आपल्या घरातली फ्रेश क्रीम 2 चमचे इथं फेटून टाकली। मस्त क्रीमी पनीर घोटायची भाजी तयार झाली। इकडं लगेचच गरमागरम चपाती तयार करायला घेतली। तुम्ही पनीर घोटायची भाजी लच्छा पराठा, रोटी ह्याच्याबरोबर पण खाऊ शकता। इकडं गरमागरम पनीर घोटायची भाजी, चपाती असा नाश्ता आणि लगेचच टिफिन पण भरून घेते। चला, तुम्ही तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा।